काय ते सुख भेटतं आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, तसंच राहायला पाहिजे. सो चला, कसं काय मंडळी, मी कल्याणी. तर आज होता सॅटर्डे. तर आज मी संध्याकाळचं रुटीन शेअर करते. म्हणलं चला तुमच्यासोबत. वॉकला जायचं होतं म्हणून आवरून बसले होते. थोडंसं क्लिनिंग केली, परत मग ठेवून दिलं तसंच. बाहेर आले. गॅलरीमध्ये संध्याकाळचं खूप छान वाटतं, पण गॅलरीमध्ये आल्यावर कळालं थंडी आहे. सो मी कॅन्सल केलं बाहेर जायचं. घरात आले, मग त्यानंतर ड्रेस चेंज केला, आपला कम्फर्ट झोन. तर आपले कपडे टी शर्ट आणि पॅन्ट घातल्यावरच होतो, त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं. सो ते घालून घेतलं, आवरून घेतलं, हेअर्स वगैरे. त्यानंतर अनन्याला बाजूच्या आंटी आहे, त्यांचं डॉग खूप आवडतं तिला. सो ती तिकडे गेली होती. म्हणलं चला आपण पण जाऊया त्या डॉगला लाड करायसाठी. तर आम्ही तिकडे गेलो. 2 मिनिट ती गेली होती पहिलेच. सो तर तिकडे मग मी पण थोड्या वेळ गेले, डॉगसोबत खेळले, परत घरात आले. मग माझे काम करायला घेतले. किचनमध्ये खूपच राडा होता पडलेला आज, सो ते आवरून घेतला. तर हे वाईट गॅस असल्यामुळे खूप डीप क्लिनिंग करावे लागते मला. म्हणलं चला आता सगळं क्लीन करून घेऊया. तर पहिले मी नव्हते करायची अशी डीप क्लिनिंग, पण इकडं आल्यापासून आता नवीन नवीन वाटतं, करून ठेवलेलं चांगलं आहे. आणि मध्ये मागच्या वर्षी मी आजारीच होते, सो त्यामुळे माझं एवढं नव्हतं झालं. आता म्हणलं चला ठेवूया. तर इकडे मला अनन्या पण हेल्प करायला आली होती, थोडीशी तिने हेल्प केली. तर मी तुम्हाला बोलले होते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख भेटतं. हे आपलं किचन असं मस्त क्लीन असलं ना, काय हॅपीनेस असतो. पण सकाळ झाली की परत तेच. त्यानंतर अनन्याने मॅगी बनवली, तर तिचं मॅगी बनवणं चालू होतं इकडे. सो आजचं संध्याकाळ अशी घालवली आम्ही. चला तर मग आपण भेटूया नंतर. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो